धन्यवाद सर्वांचे। आज मतदारांनी दाखवून दिलं सगळं आणि जे माझ्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जो विश्वास ठेवला होता आज खऱ्याप्रमाणे तो सार्थक ठरवला आहे। सुधीर भाऊंची पूर्ण साथ मलाच होती आणि त्यांचे आशीर्वादही माझ्यावर होते आणि त्यांच्याबरोबर मतदार शिवसेना शाखेतील पदाधिकारी सैनिक यांची सुद्धा साथ माझ्याबरोबर एकदम एकजुटीने होती। मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा दर्शन गेले अनेक वर्ष बाळासाहेब घ्यायचे, उद्धव साहेब घेतात, पूर्ण परिवार घेतो आणि त्यांची मंडळाशी असलेलं नातं आहे आणि त्यांच्यावर आशीर्वाद आहे तसंच माझ्यावर आशीर्वाद ठेवला। मंडळाचा अध्यक्ष असताना मी मंडळाच्या माध्यमातून केलेली कामं आज ती पुढे नगरसेवक झाल्यावर मी अजून जोमाने करीन आणि मुंबईचा राजा तसेच पदाधिकाऱ्यांना न्याय देईन। 204 वॉर्डमध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं। निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी लढाई पाहायला मिळाली। लालबाग परळ काळाचौकीमध्ये गद्दारांना स्थानच नाही। इथे ठाकरेंचा आदेश मानणारे सैनिक आहेत आणि त्यांनी एकदा ठरवलं की गद्दाराला गाडायचं म्हणजे गाडायचंच। सुधीर भाऊ, या प्रभागामध्ये लालबाग आणि परळ या प्रभागामध्ये मराठी आणि ठाकरेंचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे। बंडखोरी तर महत्वाची होती, एकंदरीत आव्हान किती होतं, कसं टॅकल केलं? आव्हान काहीच नव्हतं, कारण का इथे निष्ठावंताला स्थान मिळते आणि गद्दाराला स्थान नाही, हे परत एकदा शिवसेनेने पदाधिकारी आणि रहिवासी नागरिकांनी दाखवून दिलं आहे। सुधीर साळवी, आमदार अजय चौधरी यांची एकंदरीत युती झालेली पाहायला मिळाली होती। कसं बघता, एकंदरीत वातावरण कसं होतं प्रचाराच्या दरम्यान? प्रचाराच्या दरम्यान वातावरण खूपच चांगलं होतं। भरघोस कार्यकर्ते आणि नागरिक यांचा प्रतिसाद होता आणि सर्वच रस्त्यावर प्रचाराला उतरले होते। लालबागच्या जनतेचं कसं सहकार्य लाभलं? लालबागच्या जनतेचं लालबाग परळ काळाचौकी या सगळ्यांचंच सहकार्य लाभलंय आणि मी त्यांचा खरंच आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाला त्यांनी नगरसेवक बनवलं। उमेदवार निश्चिती ते विजयी आघाडी किंवा विजयी उमेदवार या पूर्ण प्रवासामध्ये सुधीर भाऊंची साथ तुम्हाला लाख मोलाची होती। सुधीर भाऊंसंदर्भात काय सांगाल? सुधीर भाऊंचे खरंच मी आभार मानतो। उमेदवारी जाहीर करण्यापासून ते मला निवडून आणण्यामध्ये त्यांचा संपूर्ण हात आहे, 100% हात त्यांचाच आहे आणि त्यांचेही मी खूप आभार मानतो। 2029च्या आमदारकीच्या शुभेच्छा आहेत। 100% सुधीर भाऊंना। सगळ्यांचे घ्या फोटो, सगळे येणार मागे, सगळ्यांचे लालबागचा राजाचा सार्वत्रिक